नमस्कार मंडळी. मागणं अवघड का देणं अवघड असा प्रश्न कोणी आपल्याला विचारला तर आपण पटकन म्हणू देणं अवघड आहे. पण जर सूक्ष्मामध्ये जाऊन अधिक सखोलतेनं विचार केला तर लक्षात येतं की मागणं जास्त अवघड आहे. कारण काय मागायचं, कसं मागायचं, कुणाकडे मागायचं, किती मागायचं, कुणासाठी मागायचं, अशी नानाविध मग प्रश्नावली तयार होते. म्हणजे नानाविध प्रश्न आपल्या समोर येतात, वेगवेगळे आयाम दिसायला लागतात मागण्यातले. आणि मग असं असताना एखादं मागणं हे विश्वविख्यात होऊन जातं. हे मागणं म्हणजे अर्थातच ज्ञानेश्वरीच्या शेवटी आलेलं पसायदान. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या विश्वात्मक ईश्वराकडे आपल्या सगळ्यांसाठी हे मागणं मागितलं. लहानपणापासून आपण पसायदान पाठ केलेलं असतं, प्रत्येक सभेमध्ये आपण ते म्हणतो सुद्धा आणि त्याचा अर्थसुद्धा आपल्याला उकलत असतो. पण तरीसुद्धा या पसायदानामध्ये आणखीन काही आपल्याला शोधता येत आहे का, आणखीन नेमकं माऊलींना काय म्हणायचं असेल याच्यावरती थोडासा अधिक विचार मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. विषयाचं नाव अर्थातच पसायदान आहे. हा पसायदान विषय घेऊन मी न्यू जर्सीमध्ये येते आणि तेव्हा आपण नक्की भेटूया. आपण सगळेजण मराठी भाषेचे अभ्यासक आहोत, मराठी भाषेवरती प्रेम करणारे आहोत आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीमधला पसायदान हा आपल्या अभिमानाचा बिंदू आहे. तेव्हा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्की भेटूया.